सकाळी उठलं का प्रत्येक बाईच्या डोक्याला ताण असतो. भाजी काय बनवायची, नाश्ता काय बनवायची. सकाळी उठल्या तर पहिले हे स्टेशन असतं. एकदा उठलं की देवपूजा झाली की डोक्याला ताण, आज काय बनवायचं नाश्त्याला. नाश्ता नाही केला तर तिकडून मात्र माणसाचे तोंड मुरडल्याशिवाय राहत नाही. आज मी उठले आणि पहिल्यांदा पोहे भिजत घातले. पोहे भिजत घातले म्हणजे मी काय इथे मी पोहे नाही बनवते तर नेमकं काय बनवते ते पुढे नक्कीच बघा. तर इथे मी पोहे भिजून घेतले, ते मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतले, त्याच्यात कांदा शिमला मिरची टोमॅटो हे सगळं टाकून घेतलं आणि आता आहे ना त्याच्यामध्ये मीठ मिरची जे काही लागेल ना त्या प्रमाणामध्ये टाकून घेते. तर मस्त असं आहे हे सगळं तर मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये. इतका भन्नाट्याचा नाश्ता बनतो ना मैत्रिणींनो 5 ते 10 मिनिटामध्ये. त्या समोरचा सुद्धा खुश होतो आणि आपल्याला सुद्धा आहे ना म्हणजे काय बनवायचं नाही याचं टेन्शन मिटून जातं. हा जर नाश्ता बनवतो रोज पोहे म्हटलं तर सगळ्यांचे तोंड मुरडतात. पोहे उपमा हेच तेच खाऊ समोरच्यालाही कंटाळा येतो आणि आपल्यालाही बनवायचं कंटाळा येतो. थोडंसं वेगळं केलं तर आपल्यालाही जेवायला बरं वाटतं. आता हे मस्त आता मी इथे पीठ भिजून घेतलं आणि त्याचे ना आता छोटे छोटे कटलेट बनवायचे. तर या पद्धतीने आता मी मस्त आता हे पीठ छान भिजून झालं तर 10 मिनिटं तसं ठेवलं भिजत आणि एकीकडे चहा होत होतं तर दुसरीकडे मस्त अशी कटलेट करून घेतली. हे बघा या पद्धतीने मस्त पातळ अशी कटलेट टाकून घ्यायची आणि एकीकडे तेल तापत ठेवून द्यायचं आणि ते कॉर्नफ्लॉवरचं पाणी बनवून घेतलंय. त्यामध्ये आता आपण शेव पण लावून घ्यायची. शेव जर लावली तर लहान मुलं तर मग विचारूच नका. अशी पटपट उचलून घेता ना आपल्यापर्यंत सुद्धा येऊ देत नाही. अशी पटकन त्यांनी घेतात खातात. ते बघा अशा पद्धतीने मी तळून घेतले. गरमागरम खायला तर खूपच छान. असा एकदा नाश्ता बनवून बघा आणि चॅनलवर सर्व नवीन व्हिडिओ असतात मग चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नका. मग चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.